बांधकाम कामगारांना भांडे वाटप. अक्कलकुवा सोरापाडा येथील कालिका माता मंदिर सभागृहात बांधकाम कामगारांना भांडे संच वाटपाचा कार्यक्रम संपन्न. सरकारचा उद्देश नसून त्यांना आपल्या आयुष्यात स्थैर्य निर्माण करून त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे हा देखील आहे, असे प्रतिपादन आमदार आमशा पाडवी यांनी केले. महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई व काव्या कन्सल्टन्सी नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सोरापाडा येथील कालिका माता मंदिर सभागृहात बांधकाम कामगारांना भांडे संच वाटपाचा कार्यक्रम संपन्न. यावेळी आमदार पाडवी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले, जिल्हा संघटक जगदीश चित्रकथी, ललित जाट, मगन वसावे, पृथ्वीसिंह पाडवी, सरपंच अंजू पाडवी, उषा बोरा, तुकाराम वळवी, आनंद वसावे, राजेंद्र वसावे, रोहित चौधरी, सिंधू वसावे, सरला वळवी, संध्या पाटील, नीता माळी, रवींद्र चौधरी, भरत पाडवी, छाया वळवी, अश्विन तडवी, दिनेश वसावे, सोशल मीडिया प्रमुख हुजी बलोच, आमदार आमशा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव, स्वीय सहाय्यक सुधीर कुमार ब्राह्मणे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना भांडे संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमारे 2500 कामगारांना भांड्यांचा संच देण्यात आला. याप्रसंगी आमदार आमशा पाडवी, लक्ष्मण वाडिले, संध्या पाटील, मगन वसावे, दिनेश वसावे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व काव्या कन्सल्टन्सीचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा.